एक महत्त्वाची बातमी, माहितीच्या खाते वाटपाचा तोडगा दिल्लीमध्ये पुन्हा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। आज याबाबत काही घडामोडी होण्याचा अंदाज सुद्धा राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय। एनडीटीव्ही मराठीला सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। सागर कुलकर्णी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। सागर, खरं तर राज्यामध्ये मुंबईमध्ये माहितीची बैठक होणं अपेक्षित होतं, हा तोडगा इथे निघणं अपेक्षित होतं, मात्र आता फायनल सोल्युशन दिल्लीमध्येच निघेल का, काय शक्यता? काही जागांच्या खाते वाटपाच्या संदर्भातील भूमिका यावर अखेर तोडगा कदाचित दिल्लीच्या नेत्यांच्या माध्यमातूनच होईल असं म्हटलं जातंय। एका बाजूला एकनाथ शिंदे त्यांच्या भूमिकेवर काही ठाम आहेत, जर चर्चा पुढे जात असेल तर कदाचित त्यांना दिल्लीतूनच तशा स्वरूपाचे काही निरोप जातील। भाजपाचे सुद्धा काही नेते आणि एकनाथ शिंदे असे काही प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक सुद्धा होण्याची शक्यता आहे। जर भेटीला जर कदाचित शिंदे दिल्लीला गेले नाहीत तर मात्र दूरध्वनीवरूनच दिल्लीतनं भाजपाच्या काही नेत्यांच्या माध्यमातून याबाबत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे गृह मंत्रालय याबाबत भाजपचे दिल्लीचे सुद्धा नेते आग्रही आहेत। यामुळे कदाचित शिंदेची जी आग्रही भूमिका आहे ती शिंदेंना किंवा त्यांच्या पार्टीकडे गृह मंत्रालय जावं याबाबत अखेर दिल्लीच्याच भाजपचे पक्ष यांच्या माध्यमातून निरोप जाऊन दिला जाण्याची शक्यता आहे। जर प्रत्यक्षात बोलवलं तर ती मीटिंगद्वारे चर्चा होईल अथवा दूरध्वनीद्वारे या संदर्भातला तोडगा काढला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली। त्यामुळे दिल्ली दरबारीच हा तोडगा निकाली निघू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।